मांजराची गंमत. एके दिवशी सकाळची वेळ होती. घरात सगळीकडे शांतता होती. मालकीणबाई अजूनही गाढ झोपल्या होत्या. बाहेरून दूधवाला आला आणि दरवाजाजवळ हळूच आवाज दिला. मांजर जागी झाली आणि सावधपणे बाहेर आली. मांजराने पाहिले की दूधवाला भांड्यात ताजे दूध ओतत आहे. ती हळूच त्याच्याजवळ गेली. दूधवाल्याने तिच्याकडे पाहून हसतच थोडे दूध एका छोट्या भांड्यात ओतून दिले. मांजर खूप खुश झाली. ती दुधाचे भांडे घेऊन घरात निघाली. आज छान मेजवानी आहे, ती मनात म्हणाली. इतक्यात तिच्या नजरेस एक छोटासा उंदीर पडला. उंदीर भिंतीजवळून इकडे तिकडे पळत होता. मांजराचा स्वभाव जागा झाला. ती म्हणाली, हा उंदीर पकडायलाच हवा. आणि ती दुधाचे भांडे हातात घेऊन उंदरामागे धावू लागली. उंदीर घाबरून वेगाने पळू लागला. मांजर त्याच्या मागे धावताना इतकी गुंतली की तिच्या हातातील भांड्याकडे लक्षच राहिले नाही. धावताना तिच्या हातून दूध सांडू लागले. थोड्याच वेळात सगळे दूध जमिनीवर सांडले आणि उंदीर मात्र चपळाईने पळून गेला. मांजर थांबली. आजूबाजूला पाहिले. ना दूध उरले ना उंदीर मिळाला. ती निराश होऊन म्हणाली, लोभामुळे दोन्ही गमावले. इतक्यात मालकीणबाई जाग्या झाल्या. तिला सांडलेले दूध दिसले तेव्हा तिने मांजराकडे रागाने पाहिले. मांजर शांतपणे खाली मान घालून बसली. बोध, एकाच वेळी दोन गोष्टींचा लोभ केल्यास दोन्ही हातातून निसटतात. आपल्याकडे जे आहे त्याची किंमत ठेवायला शिकले पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट आवडली का? अशा सुंदर आणि शिकवणाऱ्या गोष्टींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.